तरी कवणेही विषयींचे साम्य होणे न रुचे. संभावितपणाचे ओझे जया आथिलेच गुण वानिता. मान्यपणे मानिता योग्यतेचे येता रूप आंगा. तै गजबजो लागे कैसा व्याधे रुंधला मृग जैसा. का बाही तरता वळसा दाटला जेवी. पार्था तेणे पाडे सन्माने जो साकडे. गरिमे ते अंगाकडे येऊन चिनेदी. पूज्यता डोळान देखावी स्वकीर्ती कानी नायकावी. हा अमुका ऐसी नोहावी सेची लोका. तेथ सत्काराची के गोठी के आदरा देईल भेटी. मरणेसी साठी नमस्कारिता वाचस्पतीचे निपाडे. सर्वज्ञता तरी जोडे परिवेडी माझी दडे. महिमे भेणे चातुर्य लपवी महत्व हारवी. पिसेपण मिरवी आवडून लौकिकाचा उद्वेग. शास्त्रांवरी उबगू उगेपणी चांगू आथी भरू. पार्था, असा जो ज्ञानी असतो ना त्याला कुणाशीही स्पर्धा करायची नसते की कुणाशीही आपली बरोबरी व्हावी असे त्या ज्ञानी माणसाला वाटत नसते. कुणी त्याचा जर 4 लोकात मान सन्मान केला तर आपल्या शिरावर कुणीतरी सहन न होणारे ओझे टाकले आहे असे त्याला वाटू लागते. हा मान सन्मानाचा भार त्याला सहनच होत नाही. त्याच्यापाशी असलेले जे सद्गुण आहेत त्यांची कुणी स्तुतिस्तोत्रे गाऊ लागला किंवा समष्टीला मान्य असलेल्या त्याच्या सद्गुणांचा कोणी मान राखायला गेले किंवा त्याच्यापाशी जे गुण आहेत ते प्रगट होण्याची वेळ आली आणि योग्यतेची उपाधी जर त्याच्या लौकिक आयुष्याला चिकटू लागली तर हा ज्ञानी पुरुष संकोचाने गोंधळून जातो. एखाद्या पारध्याने हरणाला जाळ्यात पकडावे किंवा स्वतःच्या बाहुबळावर नदी पोहून जात असताना एखाद्या भोवऱ्यात सापडावे त्याप्रमाणे मोठा सन्मान ह्या ज्ञानी पुरुषाला लाभला. मानमान्यता मिळाली की तो अवघडून जातो. लौकिक यशाचा आपल्या शरीराला स्पर्श होऊ नये असे त्याला सतत वाटत असते. आपला आदर सत्कार आपल्या डोळ्यांनी पाहू नये. आपली जाहीरपणे होत असलेली स्तुती आपल्या कानांनी ऐकू नये. किंबहुना ही महनीय व्यक्ती आहे अशी लोकांना जाणीवसुद्धा होऊ नये असे ज्याला वाटते तिथे मग त्याच्या जाहीर सत्काराची गोष्टच कशाला. मान सन्मानाची गाठच तो पडू देत नाही. फार काय सांगू तुला पार्था, त्याला कुणी नमस्कार जरी केला तरी त्याला खूप मरणप्राय दुःख होते. वास्तविक त्याच्यापाशी बृहस्पतीशी तुलना करावी एवढे ज्ञान असते. परंतु आपले महात्म्यच वाढेल, आपला गौरव होईल ह्या भीतीपोटी आपण ठार वेडे आहोत या भावनेने तो समाजात वावरतो. हा ज्ञानी पुरुष अंगी असलेले चातुर्य लपवून ठेवतो. आपले मोठेपण समाजापासून दडवून ठेवतो आणि स्वखुशीने आपण कुणी वेडे पुरुष आहोत हे जाहीरपणे मिरवतो. त्याला लौकिक व्यवहाराचा उभग आलेला असतो. शास्त्र काय सांगते यासारख्या वांझ चर्चा करण्यात त्याला रस वाटत नाही. शक्यतो काहीही बोलायचेच नाही याविषयी त्याच्या मनी कल असतो. जगे अवज्ञाच करावी संबंधी सोयचिन धरावी. ऐसी ऐसी जीवी चाड बहु तळवटे पण बाणे. अंगी हिणावो खेवणे ते तेच करणे बहुत करूनी. हा जी तुना नोहे लोककल्पी येणे भावे. तैसे जणे होवावे ऐसी आशा. पैल चाल तुका नोहे की वारे जातू आहे. जना ऐसा भ्रमुजाये तैसे होईजे. माझे असते पण लोपो नावरूप हारपो. मज झणे वासिपो भूतजात. ऐसी जयाची नवसिये जो नित्य एकांता जातु जाये. नावेंची जो जिये विजनाचेनी.
वायू आणि तया पडे, गगनेसी बोलो आवडे, जीवे प्राणे झाडे, पढियंती जया, किंबहुना ऐसी, चिन्हे जया देखसी, जाणतया ज्ञानेसी, शेज जाहली. ह्या ज्ञानी पुरुषाला वाटते की अवघ्या विश्वाने त्याची अवहेलनाच करावी. आप्तस्वकीयांनी, संबंधित नातेवाईकांनी आपल्या वाटेला जाऊच नये व आपली वाट चोखाळू नये असे त्याला सतत वाटत राहते. अशा प्रकारची उत्कट इच्छा त्याच्या मनी तरळत राहते. तो अशा प्रकारे वागतो की लोकांनी त्याला तुच्छ लेखावे, क्षुद्र समजावे. अंगी उणे पण प्रगटेल अशा प्रकारच्या कृती तो सतत करीत राहतो. तो इतके शांतचित्त आयुष्य जगत राहतो की लोकांना कळूच नये की हा जिवंत आहे की मृत आहे. तो चालत असताना पाहिले तो लोकांना असा भ्रम होतो की केवळ वारा त्याला ढकलतो आहे म्हणून त्याची पावले पुढे पडत आहेत. तो स्वतःशी असे म्हणत राहतो की माझे अस्तित्व लोप पावो, माझे नाव आणि रूप जनमानसातून हरपून जावो, मला कोणीही भिवू नये, जनमानसात माझ्याविषयी भीती कदापिही वाटू नये. अशी ज्या ज्ञानी पुरुषाच्या मनी भावना तरळत राहते तो सतत एकांत स्थळी राहून एकांतवास अनुभवत असतो. किंबहुना एकांताच्या नावाने तो अक्षरशः जगत राहतो. त्याचे वाऱ्याशी पटते. वरल्या निळ्याभोर आकाशाशी त्याला बोलायला आवडते. झाडांवर तो जीवापाड प्रेम करतो. किंबहुना मी एवढेच म्हणेन की मी जी तुला आतापर्यंत चिन्हे सांगितली ना ती त्याच्या अंगी प्रगट झालेली तू पाहशील त्या पुरुषाचे ज्ञानाबरोबर मिलन झाले असे तू समज. त्यांची शय्या एक झाली असे तू समजून घे. पै अमानित्व पुरुषी ते जाणावे इही मिशी, आता अदंभाचिया ओळखीसी सौरसुदेव, तरी अदंभित्व ऐसे लोभियाचे मन जैसे, जीव जावो परिनुमसे ठेविला ठाऊ, तया परी किरीटी पडिलाही प्राण संकटी, परिसुकृत न प्रगटी आंगे बोले, खडाणे आला पान्हा पळवी जेवी अर्जुना, का राहे पण्यांगना वडीलपणे, आढ्यू आतोडे आडवी मग आढ्यता जीवी हारवी, ना तरी कुळवधू लपवी अवेवांते, नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य, वरीवरी देहन पूजी लोकांते नरंजी, स्वधर्म वाग्ध्वजी बांधो नेणे, परोपकारुन बोले न मिरवी अभ्यासले, न शके विकू जोडले स्फीतीसाठी, शरीर भोगांकडे पाहता कृपणू आवडे, एरवी धर्मविषयी थोडे बहुन म्हणे, घरी दिसे साकड देहींची आयती रोड, परिदानी जया होड सुरतरुसी. पार्था, तुला आतापर्यंत ज्ञानीपुरुषाची ही जी चिन्हे सांगितली त्या चिन्हांच्या सहाय्याने ज्ञानीपुरुषाच्या ठायी वसत असलेले अमानित्व म्हणजे निगर्वीपण ओळखावे. आता तुला अदंभित्वाच्या म्हणजे निष्कपट वृत्तीच्या खुणा सांगण्याचा प्रयत्न करतो. हे अदंभित्व म्हणतात ते असे असते की लोभी माणसाच्या मनात त्या धनाविषयी एवढी आसक्ती असते की प्रसंगी जीव गेला तरी हा लोभी माणूस आपण पुरून ठेवलेल्या धनाचा साठा सांगत नाही. त्याप्रमाणे प्राण संकट जरी कोसळले तरी साधू पुरुष, संत पुरुष आपण केलेले पुण्यकर्म कधीही वाणीने प्रगट करत नाहीत. एखादी नाठाळ गाय जशी आपला पान्हा चोरून ठेवते किंवा एखादा धनाढ्य माणूस एकटा जंगलात सापडला असता आपली श्रीमंती लपवून ठेवतो, जसा शेतकरी आपण पेरलेले बी जमिनीत झाकून ठेवतो, त्याप्रमाणे संत पुरुष फळास आलेले आपले दानाचे पुण्य प्रगट करीत नाहीत. हा पुरुष आपल्या उपाधींचे स्तोम वाजवत नाही
की आपल्या देहाची पूजा करीत नाही, लोकांची खुशामत स्वतःच्या स्वार्थासाठी कधी करीत नाही, की गोड बोलून लोकांचे रंजन करीत नाही, आचरणात आणलेल्या स्वधर्माची स्वकर्तृत्वाची आपल्याच वाणीवाटे ध्वजा कधी फडफडत ठेवत नाही, केलेल्या परोपकाराचा तो कधी आपल्या वाणीने उच्चार करीत नाही, केलेले वेदादी ग्रंथांचे अध्ययन जनामध्ये मिरवत नाही, की लौकिक उत्कर्षासाठी आत्मगौरव व्हावा म्हणून जोडलेले पुण्य तो कधी विक्रीला काढत नाही, शारीर भोगासंबंधी तो एखाद्या कृपणासारखा वागतो. याचा अर्थ असा की तो आपल्या इंद्रियांचे चुकूनही लाड करीत नाही. धर्मकार्यासाठी खर्च करताना तो कधी मागे पुढे पाहत नाही, म्हणजे धर्मकार्यासाठी देवकार्यासाठी खर्च करताना तो धनाची तमा बाळगत नाही. त्याच्या घरात सर्वच गोष्टींची टंचाई दिसेल, परंतु दानाच्या बाबतीत मात्र प्रत्यक्षात कल्पवृक्षाशी तो स्पर्धा लावेल. किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्चे चतुरू एरहवी वेडा केळींचे दळवाडे हळू पोकळ आवडे परिफळोनिया गाढे रसाळ जैसे का मेघाचे आंग झील दिसे वारेनी जैसे जाईल परिवर्षती नवल घनवटते तैसा जो पूर्णपणी पाहता धाती आयणी एरहवी तरी वाणी तो चिठाओ हे असो या चिन्हांचा नटना चुठाई जयाचा जाण ज्ञानतयाचिया हाता चढले. फार काय सांगू तुला पार्था, स्वधर्माचरणात हा निगर्वी वृत्तीचा ज्ञानी पुरुष किती थोर आहे हे त्याच्या सहवासात आपण आलो की लक्षात येते. योग्य दानाची संधी लाभली की तो किती उदार वृत्तीचा आहे याचा आपल्याला प्रत्यय येतो. आत्मचर्चेत तो जेव्हा सहभागी होतो तेव्हा तो किती निष्णात आहे याची साक्ष आपल्याला मिळते. प्रापंचिक संदर्भातल्या चर्चेत तो सहभागी होत नाही, तर आपण या बाबतीत ठार वेडे आहोत असा तो वागत राहतो. केळीचे झाड अतिशय नाजूक असते, त्याचा गाभा पोकळ असतो, परंतु एकदा का केळीचे घड लागले की तेच झाड भरगच्च दिसते, कारण त्याला रसाळ केळी लगडून आलेली असतात. आकाशातले ढग विरळ आणि हलके असतात. वाऱ्याचा झोत आला की वाटते हे ढग पांगतील, परंतु पावसाळ्यात याच विरळ ढगातून पाण्याच्या धारा पाऊस होऊन कोसळू लागतात, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते. तसा हा ज्ञानी पुरुष परिपूर्ण ज्ञानाच्या कसोटीवर पूर्ण उतरतो. त्याला पाहिल्यावर आपल्याला समाधान वाटते, तृप्तता लाभते. एरवी पाहिले तर लक्षात येते की सर्व प्रकारच्या उणीवांचे तो स्थान आहे. असो पार्था, एक लक्षात ठेव की ज्याच्या ठाई वरील गुणांचा उत्कर्ष झालेला दिसतो त्याला परिपूर्ण आत्मज्ञान प्राप्त झालेले आहे असे आपण समजावे.